आता साईबाबा ह्या विषयावरती गेली काही वर्ष म्हणजे साधारणतः आज एक 18 वर्ष झालं बऱ्याचशा प्रसार माध्यमातून बऱ्याचशा काही व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातून काही तथाकथित स्वयंघोषित धर्ममार्तंड किंवा स्वयंघोषित अभ्यासक वेगवेगळ्या पद्धतीनं मतं मांडताना दिसतात. त्यातलं एक महत्वाचं मत म्हणजे साईबाबा हे मुसलमान आहेत आणि हिंदूंनी त्यांची पूजा अर्चना का करायची आणि साईबाबाच्या मंदिरात का जायचं किंवा मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती का ठेवायची. आता प्रत्येक गोष्ट वाद आणि विवाद म्हणजे संवाद हा वेगळा असतो आणि वादविवाद हा वेगळा असतो. ह्या प्रश्नावरती वादविवादच अनेक झालेले आहेत. संवाद असा कुठे आजपर्यंत पाहायला मिळालेला नाही. तर आता आपण साईबाबा ह्या विषयावर एक संवाद करणार आहोत. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गेल्या 17-18 वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून हा गैरसमज पसरवला जातो. त्याला बऱ्याच वेळेला साई सच्चरित्रातले काही दाखले दिले जातात, तर बऱ्याच वेळेला साईबाबा कोण कुठले हे आम्हाला माहित नाही आणि चांद मियाच ते आहेत आणि त्यांची आई अमुक अमुक ठिकाणी होती, ती अमुक अमुक होती आणि अमुक अमुक असं त्यांचं पूर्वचरित्र आहे. असा कपोल कल्पित कोणत्याही ऐतिहासिक तथ्याचा ज्याला आधार नाही अशा पद्धतीचं ते वक्तव्य असतं आणि त्याच पद्धतीचा हा प्रचार असतो. पाश्चिमात्य प्रसार माध्यम या रणनीतीला गोबेल्सची रणनीती असं म्हणतात. म्हणजे सरासरी 9 वेळा मोठ्या मोठ्यानं ओरडून तुम्ही एखादं असत्य सांगितलं तर 10व्या वेळेस ऐकणाऱ्याला ते सत्य आहे असं वाटू लागतं. हा प्रसार आणि प्रचार तंत्राचा एक भाग आहे. हे ठरवून केलेली एक रणनीती आहे. तसा विचार केला तर शिर्डीचं साईबाबा संस्थान हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणात असलेलं ही एक संस्थान आहे. पूर्णपणे हिंदू धार्मिक विधी पाळणारं, हिंदू धार्मिक परंपरा जोपासणारं आणि हिंदू धर्माच्या उपासना पद्धतीला धरून ज्याची वाटचाल आहे गेल्या शतकभर असं ते एक संस्थान आहे. पण असं असताना अचानकच साईबाबा हे मुसलमान आहेत या सत्याचा अपलाप का सुरू झाला. थोडस आपण शांतपणे जर विचार केला तर सरासरी 18 वर्षापूर्वी ज्योतिष मठ आणि द्वारका ह्या दोन्ही पीठांचे एक संयुक्त शंकराचार्य होते. त्यांचं नाव होतं स्वरूपानंद सरस्वती. यांनी सर्वप्रथम एक पत्रकार परिषद घेतली आणि बऱ्याच वेळेला जिथं जिथं शंकराचार्य जातात तिथं तिथं काही ना काहीतरी पत्रकार परिषदा असतातच बऱ्याच वेळेला. कारण शंकराचार्य हे हिंदू धर्मातलं एक नावाजलेलं नाव आहे, त्याला धार्मिक अधिष्ठान आहे. आदि शंकराचार्यांची पुण्यही त्याच्या मागे आहे. पण आपण हे विसरतो की आताचे शंकराचार्य हे ठराविक परंपरेनं त्या गादीवर बसलेले फक्त उत्तराधिकारी आहेत, ते आदि शंकराचार्य नाहीत. हे आपण आता विसरून गेलेलो आहे. आपल्याकडे एखादा साधू आला की त्याला पूज्यपद मानण्याची संस्कृती आहे. अहो साधू तर फार मोठी गोष्ट आहे. न कळवता आलेला अतिथी सुद्धा आपण देव आहे असं मानणारी आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भव हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यामुळे ह्या शंकराचार्य नावाला एक वलय आहे, एक वेगळी परंपरा आहे. आणि हे तथाकथित शंकराचार्य ज्यांचा व्यक्तिशः इतिहास फार वेगळा आहे, त्याच्यावर आता काही बोलणं माझ्या मनात नाहीये किंवा ती आता वेळ नाहीये. त्यांना बऱ्याचशा ब्राह्मण संस्थानांकडनं, ब्राह्मणांचं नियंत्रण असलेल्या संस्थानांकडनं काही संस्थानं, गैरसरकारी आणि काही खाजगी संस्थानं अशी त्यांना पुष्कळ लोकांना तक्रार केली. त्याच्यामध्ये त्यांच्या आधिपत्याखाली येणारी द्वारका क्षेत्रातली सर्व मंदिरं आणि उत्तर भारतातली उत्तराखंडातील सर्व मंदिरं
याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, शंकराचार्य किंवा वेगवेगळ्या पंथाचे जे जगद्गुरू आहेत, ही फक्त धार्मिक व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींची व्यवस्था केंद्र आहेत. त्याचा व्यक्तिगत अध्यात्माशी काडीचा संबंध नाही, हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो. तर त्या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी सांगितलं की साईबाबा संस्थानला विक्रमी देणगी जाते दरवर्षी आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी साईबाबाकडे जातात. महाराष्ट्रामध्ये एक असं गाव राहिलेलं नाही किंवा देशाच्या पाठीवर एक असा तालुका राहिलेला नाही की जिथनं गाड्या भरून लोक तिथं जात नाहीत आणि त्या मंदिराला देणगी देत नाहीत. तेव्हा त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत खोचकपणे एक प्रश्न विचारला, कौन है ये साई बाबा, क्या भगवान है क्या? आणि त्यानंतर ह्या वादाला सुरुवात झाली. मग या शंकराचार्यांचे तथाकथित समर्थक, ज्यांचा कोणत्याही पद्धतीचा सद्गुरू साईबाबांशी कधीही आयुष्यात संबंध आला नव्हता, त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या अवतीभोवती घडलेल्या तत्कालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा त्यांनी कधी अभ्यास केला नव्हता, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला जे दैवी वलय आहे त्याच्याबद्दल त्यांना कुठलीही माहिती नव्हती. आणि हे न घेताच केवळ कोणीतरी आमच्या मठाधिपतीनं किंवा आमच्या महंतांना सांगितलं म्हणून आम्ही त्याचं समर्थन करणार, ह्या बुद्धीनं त्याचा वाद सुरू झाला. आणि त्या वादाची परिणिती ज्यांना त्यांच्या तालुक्यात ओळखत नव्हतं अशा सनातन रक्षकांनी आत्ता वाराणसीमध्ये महाराजांच्या मूर्त्या काही काढल्या आणि त्या गंगेत सोडल्या. याच्यामध्ये महाराजांचं काहीच नुकसान झालेलं नाही किंवा सर्वसामान्य श्रद्धाळू भक्तांचंही काही नुकसान झालेलं नाही. परंतु एका रात्रीत कोणीतरी सनातन संस्कृती रक्षक आहे हे भारतातल्या प्रत्येक युवकाला सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि न्यूज मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे माहिती पडलं. अर्थात सवंग प्रसिद्धीसाठी हा सगळा उपद्व्याप केला होता आणि केला गेला, हे नंतर उघडकीला आलं. पण गेल्या या 18 वर्षात, म्हणजे त्या पत्रकार परिषदेपासून ते सनातन संस्कृती रक्षक दलाने मूर्ती फेकण्यापर्यंत ह्या 18 वर्षाचा जो प्रवास पाहिला, तर बऱ्याच सश्रद्ध हिंदूंचं मनोभेद, बुद्धिभेद किंवा श्रद्धाभेद या शब्दामुळे झाला. कौन है ये साई बाबा, भगवान है क्या? तर मी त्यांना सांगू इच्छितो की साईबाबा हे ईश्वरानुभूती पोचलेले एक सिद्ध संत होते. नाथ पंथाची परंपरा असलेल्या उपासना मार्गाचे निस्सीम अनुयायी होते आणि खरोखरच ज्याला भगवता अनुभूती आलेली आहे, अपरोक्ष अनुभूती आलेली आहे आणि निर्विकल्प समाधीचा अनुभव ज्याने घेतलेला आहे, असा योगी हा ईश्वर स्वरूपच असतो. त्यामुळे खरोखरच ते भगवत स्वरूपच आहेत. आता पुष्कळ लोकांना पुन्हा शंका निर्माण होते, अरे वा, हे चांदमिया काय प्रकरण आहे? वारंवार चांदमिया म्हटलं तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ज्याचा साई महाराजांच्या चरित्राशी कधी संबंध आला नाही, साईबाबांच्या अवतीभोवती असलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजाचा ज्याने कधी अभ्यास केलेला नाही, ती व्यक्ती ह्या सगळ्या वावड्या उठवते आणि मग काहीतरी तद्दन अतिशय तकलादू कारण देतात की महाराजांनी सांगितलं एका माणसाला, त्यांच्या ब्राह्मण भक्ताला, ये आणि मग तू एकादशी दिवशी बोकड काप आणि त्याच्या हातात चाकू दिला. हे बघा, आपल्याकडे परंपरा आहे. दत्तप्रबोध हा कावडी बाबांनी लिहिलेला ग्रंथ आहे, दत्त उपासकांचा सर्वमान्य ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एकनाथांची परीक्षा जनार्दन स्वामींनी घेतली, त्याचप्रमाणे दत्त महाराजांनी दर्शन देण्यापूर्वी त्या गुरु शिष्याची कशी परीक्षा घेतली याचं जर तुम्ही वर्णन ऐकलं तर साई चरित्रातला हा प्रसंग तुम्हाला नवा वाटणार नाही. सद्गुरु ज्याला आपला अंतरंग अनुभव देतात त्याला कोणत्याही पद्धतीने तपासतात. त्याची श्रद्धा, त्याचा विवेक, त्याची गुरुवाक्य अनुवृत्ती किती मजबूत आहे हे त्या निमित्तानं ते तपासतात. तो गुरु शिष्य संबंधातला विषय आहे, तो वादाचा विषय होऊ शकत नाही. आणि तो ज्याला वादाचा विषय वाटतो त्यांना गुरु शिष्य संबंध कधी कळलेला नाही. नवनाथांच्या चरित्रामध्ये एक छोटी गोष्ट आहे की मशिदनाथ महाराजांना वडा खायचा होता म्हणून गोरक्षनाथ महाराज पुन्हा वडा मागायला गेले आणि त्या बाईनं सांगितलं की तुझा डोळा मला काढून दे आणि मग मी तुला पुन्हा वडा देते. तिथून पुढची कथा सगळ्यांना माहित आहे की गोरक्षनाथ महाराज वडा परत घेऊन येतात, डोळा काढून देतात आणि त्यांचे गुरु त्यांना पुन्हा नेत्र
प्रदान करतात. हा गुरु शिष्य संबंधातल्या कथांचा एक भाग आहे की त्या गुरुविषयी त्याची श्रद्धा किती अटूट होती. ह्याही प्रसंगाचं महत्व तेवढंच आहे की ते दशग्रंथी ब्राह्मण आहेत, परंतु गुरुने सांगितलं म्हणून त्यांनी हातात चाकू घेतला, बकरी पकडून आणली आणि बकरीला सुरी टेकवणार. तेवढ्यात महाराज म्हणाले, पुढचा प्रसंग व्यवस्थित ऐका. पुन्हा महाराज म्हणाले, अरे तू पक्का आहेस रे, तुला आता काहीतरी मला द्यावंच लागेल. आणि मग पुन्हा ती बकरी सोडून देण्यात येते आणि मग तो चाकू फेकून देण्यात येतो आणि महाराज त्याला आपलंसं करतात. आणि जो काही त्या गुरु शिष्यांचा अनुग्रह असेल, ज्या काही गुरु शिष्यांच्या गोष्टी असतील त्या पुन्हा घडतात. पण त्याची अर्धवट बाजू फक्त समाजापुढे सांगायची. बघा, तो चांदमिया होता आणि त्याने ब्राह्मणाला वाटवण्यासाठी ती बकरी कापायला आणली, त्याच्या हातात चाकू दिला आणि सांगितलं, काप, मला गोष्ट खायचंय. त्याच्या पुढचं सांगतच नाहीत काय घडलं ते. तसंच काहीतरी अर्धवट सांगायचं की तो चांदमिया होता. अरे चांदमिया याच्या वरडाबरोबर महाराज आलेले आहेत. एक शब्द लक्षात घ्या, चांदमियाच्या कोणाच्या तरी नातेवाईकाचं लग्न शिर्डीमध्ये होतं आणि त्याच्या वराडासोबत ते वराड निघालं होतं. तिथे त्याची घोडी हरवली चांदमियाची. ती महाराजांनी हाक मारता क्षणी हजर झाली. म्हणून हा कोणीतरी मोठा फकीर आहे, हा कोणीतरी देवदूत आहे किंवा हा काहीतरी अलौकिक शक्तीचा पुरुष आहे आणि याचे आशीर्वाद जर माझ्या लग्नाला मिळाले तर माझ्या या परिवाराचं दोघांचं भलं होईल, असं म्हणून त्या चांदमियाने महाराजांना शिर्डीत आणले. बरं, महाराज आले ते कुठे गेले? मशिदीत नाही गेलेले डायरेक्ट. महाराज त्या खंडोबाच्या देवळात गेले, जे समग्र हिंदूंचं अत्यंत पूजनीय आणि प्रथम अवतार आहे खंडेराया महादेवाचा. आणि तो पण कसा आहे? भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 4 लक्षणांचा अवतार आहे. दुष्टांचा नाश करणे, धर्माची पुनर्स्थापना करणे, साधूंना अभय देणे आणि देव कार्य करणे. हे गीतेत सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनान वगैरे. पण हे महादेवाने त्या सत्ययुगामध्ये खंडोबा अवतार घेताना करून दाखवलं. मणिमल्लाचा नाश केला, सप्तर्षींना अभय वरदान दिलं आणि पुन्हा दंडकारण्य राक्षस मुक्त करून इथे धर्मस्थापना केली. म्हणून खंडोबाची सगळी 12 स्थानं ही गोदावरीच्या दक्षिण किनाऱ्यापासून ते तुंगभद्रेपर्यंत आहेत. 12 मल्हार, जसे महादेवाचे स्वयंभू 12 ज्योतिर्लिंग आहेत तसेच खंडोबाचे 12 मल्हार आहेत. मग महाराज कुठे गेले? त्या ठिकाणी गेले. बरं, तिथं ज्याच्या अंगात वारं आलं तो मोठ्याने ओरडला, अहो साई. कळलं का? तत्कालीन नानकपंथी साधूंना साई म्हणजे मालक. कळलं का? साई शब्दाचा अर्थ काय? मालक. महाराजांचं मूळ नाव नारायण भुसारी, ते कुलकर्णी ब्राह्मण होते, त्याच्यावर तर आपण नंतर येणार आहोत ऐकायला. परंतु त्याने हाक मारली, त्याच्या अंगात खंडोबाचा संचार झाला आणि त्या माणसापतीनं, त्या खंडोबाच्या पुजाऱ्यानं महाराजांना हाक मारली, आओ साई. आणि महाराजांनी कौतुकानं तेच नाव लोकांना सांगितलं. लोकांनी त्यांना त्याच नावाने हाका मारल्या. इथे कुठे आला चांदमिया? कुठे आली अरबस्थानातली आई? कुठे आला बकरा कापणं? कुठे आलं गाय कापणं? हेच तुम्हाला सांगतो आहे की केवळ आणि केवळ अर्धवट बुद्धीनं की बाबा हे महाराष्ट्राचं संस्थान बालाजीपेक्षा श्रीमंत झालं, हे महाराष्ट्राचं धार्मिक संस्थान हे अयोध्या तर आता आली समजा, परंतु बद्री केदारपेक्षा अधिक श्रीमंत झालं. हे महाराजांचं संस्थान हे द्वारकेपेक्षा अधिक देणग्या घेत आहे. कुणीतरी एकाच भक्ताने त्यांना संपूर्ण शिखर आणि सुवर्ण सिंहासन दान केलं, दुसऱ्याने अख्खा तो साई आश्रम बांधून दिला. तुम्ही तिथे जा, शिर्डीमध्ये कधी पहा, तुम्हाला वेळ मिळाला तर. आणि हा एवढा सगळा पैसा तिकडे चाललाय आणि आमची परंपरागत मंदिरं काय होतंय त्या दानपेटीचं कळणं झालंय आम्हाला, जी त्यांच्या आधिपत्याखाली होती. आत्ताच मला तुम्हाला सांगितलं की ही जी सगळी व्यवस्था आहे मंदिरांची, मठांची, ती व्यवस्था लावणाऱ्या व्यवस्थापकालाच तत्कालीन माध्यमात आचार्य, महंत, मंडलेश्वर वगैरे म्हटलं जायचं. ती एक व्यवस्था आहे, धार्मिक देवस्थानांची व्यवस्था. जसं तुमच्याकडे बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर नाही का, पब्लिक रिलेशन मॅनेजर, त्याच्यावरती मग झोनल मॅनेजर, त्याच्यावरती मग रिजन मॅनेजर आणि त्याच्यानंतर मग एरिया मॅनेजर असतो, तशी ही एक व्यवस्था आहे. कळलं का? धर्माची व्यवस्था आहे.
आता तर महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मंदिर व्यवस्थापन हा अभ्यासक्रम शिकवला जातो. कशासाठी शिकवला जातो? की आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं जतन करता आलं पाहिजे, ते व्यवस्थापन आपल्या युवकांना जमलं पाहिजे. तशी त्या काळात हजारो वर्षापूर्वी ती एक व्यवस्था होती की मंदिरांचा महसूल, मंदिरांच्या असलेल्या गौशाळा, मंदिरांच्या असलेल्या पाठशाळा, मंदिराच्या मार्फत सांभाळले जाणारे अनाथालय, मंदिराच्या मार्फत चालवले जाणारे अन्नछत्र, याच्यावरती कोणीतरी अधिकारी असावा म्हणून तो त्या परंपरेने नियुक्त केलेला असायचा. आणि मंडल म्हणजे सरासरी 100 गावं. मग या 100 गावाच्या मंदिरांचा मुख्य व्यवस्थापक तो मंडलेश्वर. कळलं का तुम्हाला? आणि मंडलाच्या अधिकारामध्ये जेवढी मंदिरं येतात त्या प्रत्येक मंदिराचा जो मुख्य धार्मिक अधिकारी तो महंत. म्हणजे महंत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, आचार्य ही धार्मिक व्यवस्थापनातली पदं आहेत. लक्षात घ्या, ती संपूर्ण आध्यात्मिक असतीलच असा भ्रम पाळणं चुकीचं आहे. कळलं का? म्हणून तर ज्ञानोबा तुकोबा हे लोकसंत आहेत आणि ते जगद्गुरु आहेत. त्यांची अवस्था ही सामान्य माणसामध्ये राहून असामान्य विभूती असणारी आहे. ज्ञानोबा तुकोबा हे व्यास वाल्मिकीला कुठेही कमी नाहीत, नाही का? तसे आमचे एकनाथ महाराज हे सुद्धा काही कमी नाहीत. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. याच्यामध्ये कुठल्या व्यवस्थापकीय ज्ञानाची गरज नाही. पण कुणीतरी एका व्यवस्थापकीय ज्ञानावर असलेल्या पदासीन अधिकाऱ्यानं काहीतरी प्रश्न विचारला, पण त्याला शंकराचार्य नावाचा वलय असल्यामुळं तो एवढा वाढला. आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आताचे जे त्यांच्या गादीवर बसलेले उत्तराधिकारी आहेत, अवयुक्तेश्वर ही काहीतरी असं नाव आहे त्यांचं, ते तर अतिशय विचित्र प्रकरण आहे. त्यांना तर अनेक लोकांनी सांगितलं की हे अवैधरित्या शंकराचार्य झालेले आहेत, पण ते गादी सोडायला तयार नाहीत. आणि त्यांनी स्थापन केलेले हे सनातन संस्कृती रक्षक आहे. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपलेली नाही. त्यांनी कुठली मतदारसंघात निवडणूक किंवा एखादा राजकीय पक्ष काढून वाटचाल चालू केली भविष्यात तर नवल वाटायला नको. कारण ज्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट येतात राजकारणावरती, अगदी मोदीजींपर्यंत, कधी कधी योगीजींपर्यंत, त्यावरून त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपलेली नाही. स्वतः स्वरूपानंद सुद्धा फार राजकीय महत्वाकांक्षा असलेली व्यक्ती होती. आता त्याच्याबद्दल जायचं नाही, ते शंकराचार्य आहेत म्हणून आम्हाला आदरणीय वंदनीय आहेतच. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी जे वक्तव्य केलं ते सत्य आहे. तर मग पुढे काय झालं? अशा पद्धतीने महाराज शिर्डीत आले आणि शिर्डी वासियांमध्ये ते थांबले. तिथून ते कुठे गेले? लिंबाच्या झाडाखाली गुरुस्थानला गेले. बरं, तिथे त्यांनी सांगितले माझ्या गुरुचं स्थान आहे. आणि मग तिथे उतरल्यानंतर जमिनीखाली भुयारामध्ये 4 पंत्या आणि रुद्राक्ष हे स्वयंभू सापडले. आजही शिर्डीला भक्त त्या गुरुस्थानला महाराजांच्या गुरुचं स्थान म्हणून आदराने नतमस्तक होतात. आता यात कुठे आला मुस्लिमी धर्माचा एक तरी लवलेश आहे का? मला सांगा. काडीचा संबंध आहे का याच्यात? बरं, साधू हा उदार हृदयी असतो हे तर सगळीकडे मान्य आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदुंग वाजवायला अनवर शाह होता म्हणून तो काही हिंदूंना तिरस्कृत कधी वाटला नाही, त्याचा कधी हिंदूंनी द्वेष केला नाही. आजही महाराष्ट्रामध्ये काही मुस्लिम कीर्तनकार आहेत, त्याचा कधी वारकरी संप्रदायाला विटाळ आला नाही. कारण आपली परंपरा, आपला धर्म, आपलं हिंदुत्व हे सांगतं की जो कोणी रामाच्या वाटे आला तो रामाचाच झाला. कळलं का? ही आपली भावना आहे. परंतु तिथं त्यांच्याही दर्शनाला, त्यांच्याही भेटीला काही मुस्लिम लोक यायचे. आता महाराजांचा जर तुम्ही पेहराव बघितला, जर नाथपंथी योगाचा पेहराव बघितला तर डोक्याला पगडी बांधणं, कळलं का? सापा बांधतो नाथपंथामध्ये, गुडघ्यापर्यंत तो अंगरखा असतो आणि लुंगी लावलेली असते. आता या पिराचा काय संबंध आला सांगा? पण केवळ वेशभूषेवरून ते तसेच होते, नाही का? अरे हे काय चाललंय? बरं, अजून एक महत्वाची गोष्ट, या लोकांना कधी इतिहास शोधता झाला नाही आणि हिंदूंना कधी इतिहास शोधला पाहिजे असं आजपर्यंत वाटलं नाही गेल्या 1500 वर्षात, नाही का?
एखाद्याने देवळ पाडलं आणि त्याच्यावर चुन्याची निवळी फासून पांढरा रंग दिला की आम्ही मानायला तयार की तिथं मशीदच होती. आमच्या कधी मठ्ठ मेंदूमध्ये आलंच नाही की तिथं पायरीवर गणपती दिसतोय, चौकटीवर गणपती दिसतोय, बाजूला कुठेतरी कृष्णाची मूर्ती काढलेली आहे खांबावर. हे हिंदूंच्या मठ्ठ डोक्यात कधी येतच नाही, नाही का? म्हणून तर अजूनपर्यंत काशी मथुरा मोकळ्या होऊ शकलेल्या नाहीत. कारण हिंदूंचा हा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे की आपल्याला इतिहास कळत नाही, इतिहास समजून घ्यायचा नाही आणि इतिहासाचा अभिमान बाळगायचा नाही. थोडा जर अभ्यास केला असता महाराज शिर्डीच्या आधी कुठं होते, काय होते, कसे होते, तर तुमच्या लक्षात आलं असतं की बीड मधल्या माजलगाव पासून काही अंतरावरती महाराजांचं जन्मगाव आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. त्यांच्या मुलाने त्यावेळेस शिर्डीचे साईबाबा कोण याच्यावर एक शोध प्रबंध लिहिला आणि साईबाबा हिंदू आहेत हे त्या शोध प्रबंधामध्ये सप्रमाण सिद्ध केलं. त्याच्यावर त्याला डॉक्टरेट मिळाली होती. काहीतरी असं घडलेलं आहे. त्याचा तो शोध निबंध, त्याचं पुस्तक आजही तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण हिंदू एवढे नालायक आहेत की कधी तपासायचंच आम्हाला माहित नाही. अरे बाबा कसली वाट बघता, उद्या वक्फ बोर्ड म्हणेल ते आमचंच आहे, मग देऊन टाकता का त्यांना? कधी सुधारायचे तुम्ही? मग त्या माणसाने शोधलेला इतिहास तरी वाचा. त्यात तो असं म्हणतो की कुलकर्णी हे शुद्ध ब्राह्मण असून ते भुसाऱ्याचा व्यापार करत त्याच्यावरून त्यांना आडनाव भुसारी पडलं. त्यांचं कुलदैवत मारुती असून त्याच्या कुळामध्ये हा पुत्र जन्माला आला. तो बालपणापासून वैराग्य असून मारुतीचा भक्त आहे. तुम्हाला माहित नाही, जेव्हा मी वाचलं तेव्हा मी स्वतः पाथरीला गेलो आणि मी तिथे बघितलं तर खरोखरच त्या तळघरामध्ये महाराजांनी बालवयात कोरलेली मारुतीची मूर्ती आहे. त्या मारुतीला पाहता क्षणी मला रामदास स्वामीची आठवण आली, माझं मन भरून आलं. आणि मग पुन्हा कधी माझ्या मनाला हा प्रश्न शिवला नाही की साईबाबा कोण, नाही का? म्हणजे हे कशासाठी आपण असं का करायचं? कुणीतरी काहीतरी सांगतो म्हणून त्याच्या मागे त्याची काहीतरी कारणं असतील, म्हणून आपण ते मान्य करावं. एवढे तर आपण मूर्ख नाही आहोत ना. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या इतिहासाला समजून घेतलं पाहिजे, त्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. बरं, सांगणारे तेच आहेत, नाही का? आपण म्हणतो हा मग ते जगद्गुरु आहेत. अहो मूर्ख हिंदूंनो, तुम्ही हे विसरलात का की ह्याच काही मंडळींनी आदिविशाला सुद्धा जगद्गुरु घोषित केलं होतं? तुम्ही हे विसरलात का? इतिहास विसरू नका. आणि विशेष करून महाराष्ट्राने आणि मराठ्यांनी तो बिलकुल इतिहास विसरायचा नाही. कारण तो आपला इतिहास आपल्या पूर्वजांनी इथल्या सगळ्या 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या सर्व पूर्वजांनी हिंदुत्वासाठी रक्त शिंपून आपलं राष्ट्र हे धगधगत्या अंगाराप्रमाणे तेवत ठेवलेलं आहे. एवढी वैभवशाली परंपरा इतिहासाची आपल्या महाराष्ट्राला आहे. पण बाकी कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा मला काय वाटतंय आणि मला काय समजतंय याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मला वाटतं एवढी 2 उदाहरणं पुष्कळ आहेत साईबाबांचं हिंदुत्व आणि साईबाबा हिंदू होते हे सांगण्यासाठी. एक म्हणजे मूळ गाव, त्यांचा तो कुळदेव मारुती आणि त्यांच्या त्या ठिकाणी असलेलं आजही वैभवशाली मंदिर. कळलं का? आता चूक कुठे झाली? शिर्डी संस्थानला साईबाबा अयोनीज आहेत हे दाखवायचा फार हट्ट, नाही का? पण माझं असं मत आहे, बघा, ज्याला बेंबी आहे तो जन्माला आलेला आहे, नाही का? ज्याला बेंबी आहे तो जन्माला आलेला आहे आणि त्याला अयोनीज दाखवायचं काय हट्ट आहे? मूर्खाचा बाजार निवड, नाही का? जर जन्माला आला तर मृत्यूस प्राप्त झाला आणि जर मृत्यूस प्राप्त झाला तर जन्माला आला. त्यात कमीपणा काहीच नाही, नाही का? त्यात कमीपणा काहीच नाही. आणि अयोनीज आहेत म्हणजेच त्यांचं देवत्व आहे असं कुठं आहे का? आणि साईबाबांना आई वडील का नसावेत? ते असलेच पाहिजेत. आणि ते नाकारत गेल्यामुळं शिर्डी संस्थान त्या चक्रव्यूहात फसत गेलं. शिर्डी संस्थान या विषयावर मौन पाळलं, कारण ते म्हणू शकत नाहीत की साईबाबा अमानवी आहेत. ते त्यांची धारणा, शिर्डीत प्रकट झाले ही त्यांची भावना. त्याच्या मागच्या 18 वर्षाच्या त्या बालपणाकडं, त्यांच्या भ्रमंतीकडं, त्यांच्या साधनाकडं, त्यांच्या गुरु महाराजांकडं, गुरु परंपरेकडं त्यांना जायचंच नाही, नाही का? वस्तुतः महाराज हे नाथपंथी ध्वजनाती होते.
ध्वजनाती परंपरा, नाथ संप्रदायामध्ये ध्वजनाती मारुतीला म्हटलेलं आहे. मारुतीपासून ही सुरू झाली. जसं रामदास स्वामी म्हणतात, हनुमंत आमची कुळवल्ली. लक्षात ठेवा, साईबाबांची कुळवल्ली सुद्धा मारुती आहे. बरं, याच्याही पुढे जाऊन त्यांनी मशिदीमध्ये राम जन्म केलेला आहे. काय सांगितलं असेल हो त्यांनी? अयोध्या सोडवा असं तर सांगितलं नसेल ना? याचाही अभ्यास केला पाहिजे. बरं, त्यांनी त्या पडक्या मशिदीत घर बनवलं नाही का? तिथे सगळ्यात पहिलं काय केलं असेल त्यांनी? अग्नी लावला. काय गरज आहे मुसलमानाला तुम्हाला अग्नी लावून अग्निभोवती फेरे मारत अग्नीकडे बघत बसायची, त्राटक करत बसायची? काय गरज आहे? पण महाराजांचं चरित्र पहा. आज सुद्धा ती धुनी गेली 125 वर्ष अखंडितपणे तेवत ठेवलेली आहे तिथं. तेवढ्या बाबतीत संस्थांना काहीतरी मार्क दिलेच पाहिजेत आपण. बाकी त्यांच्या चुका ढिगभर असतील तरी काही चांगलेही गुण त्यांच्याकडे आहे असं जतन केलं. बरं, तिथं तुळस लावली. कुठला मुसलमान तुळस घेऊन फिरल सांगा बरं? आम्ही तिथं गेलो पण तिथं काही पाहिलं नाही, आम्ही शिकलो नाही. तिथं जाऊन माघारी आलेली माणसं सुद्धा नंतर मला फोन करून विचारायला लागली की बाबा खरंच मुसलमान होते का? मी त्यांना म्हटलं, तू शिर्डीत काय केलंस? आम्ही गेलो, दर्शन घेतलं, आणि मग पुढे काय केलंस? का बाबा मला नोकरी द्या आणि बाबा मला पोरगा द्या, एवढंच करून आला माघारी. म्हणजे गेला बोंबलत आणि आलाही बोंबलत. असं नाही. कुठल्याही स्थानाला जाताना, धार्मिक स्थानाला जाताना, विशेष करून ऐतिहासिक स्थानाला जाताना आपले डोळे, आपली बुद्धी ही उघडी ठेवली पाहिजे. तिथे काय पाहायला मिळतं, तिथं काय शिकायला मिळतं, त्याचा संग्रह करता आला पाहिजे. आणि तो संग्रह केला असेल तर तुमच्या एका मिनिटात लक्षात येईल की महाराजांच्या बसायचं आसन हे अग्निमुखी होतं. ते अग्नीकडे पाहत बसलेले असायचे. नाथ पंथाची अग्नि साधना जगप्रसिद्ध आहे नाही का? कडकडीत ब्रह्मचारी होते. कुठला फकीर ब्रह्मचारी राहतो? चारीवरही थांबत नाही तो, नाही का? 4 वर सुद्धा थांबत नाही तो. हे मौला मौलवी बघून बघा, त्यांच्या मुसलमानी धर्मात थांबतात का? नाही का? जे आजपर्यंत मशिदीमध्ये बाईला येऊ देत नाहीत ते सांगतात स्त्री समता. बाईच्यापेक्षा मोठा विनोद कुठला? इकडं आम्ही तर शनी चौतऱ्यावरही बायका पोचवायला तयार आहे. आम्ही तर आंदोलनही करतो, आमचा अधिकारच आहे. आणि आमचे धर्म मार्तंड सुद्धा ते आनंदाने स्वीकारतात, कारण तो अधिकार आहे. हा आमचा धर्म, ही आमची संस्कृती आणि ही आमची विचारधारा. म्हणून आपण आपल्या विचारधारेशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या अस्तित्वाशी एकजीव राहिलं पाहिजे. मग तिथे तुळस आहे, तिथं ध्वजा आहे, रामनवमी साजरी होते. अजून काय पुरावा पाहिजे हो तुम्हाला? पण कुठेतरी बोंबाबोंब होते ना, आपल्या डोक्यात संशयाचा किडा येतो. का जाऊ? तर वैर साईबाबाशी नसून साईबाबाच्या नावावर जमा होणाऱ्या शेकडो कोटी रुपयाच्या देणगीशी आहे. मग साईबाबा चुकीचा ठरला तर मग माणसं जाणार नाहीत, आणि माणसं गेली नाहीत तर देणगी जाणार नाही. आणि देणगी कुठे जाईल? इतरत्र त्यांच्या दुकानात जाईल. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकालाच आपली व्यवस्था जपण्याचा अधिकार आहे. मग ती धार्मिक क्षेत्रातली असो, राजकीय क्षेत्रातली असो किंवा कौटुंबिक क्षेत्रातली असो, मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही. पण तुम्ही सांगा ना की साईबाबा संस्थान अलीकडचं आहे 100 वर्षातलं, नाही का? अमुक अमुक देवस्थान शेकडो वर्षाचं आहे, त्याची परंपरा आहे, त्याचा जाज्वल्य इतिहास आहे, तिथे ईश्वराची कृपा अनुभूती येते, आम्ही तिकडेही जाऊ. पण मुद्दा म्हणून साईबाबा मुसलमान आहेत असा अपप्रचार का करायचा? तर हे नक्कीच षडयंत्र आहे. आता अजून एक मुद्दा, कुणीतरी उपटसुंब उठला कांदिवलीचा, त्याने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका टाकली. का बाबा? महाराष्ट्रातली सगळी न्यायालय मरून गेली का? नाही का? महाराष्ट्रातली न्यायालय मरून गेली का? बरं, त्याने दावा टाकला की साईबाबा हे मुसलमान कशावरून? बरं, नाटक बघा. दावा दाखल झाला आणि 15 दिवसांनी त्याने सगळा दावा मागे घेतला आणि त्याच महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं, मला माफ करा, मला कळून चुकलं की साईबाबा मुसलमान होते. एक तरी कागद सार्वजनिक झाला का? एक तरी कागद?
युक्तिवादाची तारीख तरी जनतेला कळली का? झालं. मी कुस्ती आहे, आमच्या कुस्तीमध्ये एक प्रकार असतो नुरा कुस्ती, नाही का? कुणी लढायचं, कुणाबरोबर लढायचं पहिलेच ठरलं जातं आणि मग असं ठरतं की एक तू माघार घे, नाही तर तू तरी माघार घे. जो पहिला माघार घेईल त्याला 50% आणि जो निकाली होईल त्याला फक्त मान आणि राहिलेले 50%. थोडक्यात काय की साईबाबा मुस्लिम आहेत की नाहीत हे दाखल करण्यासाठी केलेली याचिका ही 100% नुरा कुस्ती होती. तो याचिका करताही त्यांचाच, याचिकाही त्यांचीच, आणि जितम माया म्हणून रिव्हर्स गिअर टाकून न्यायालयातून परत आणणारी विचारसरणी पण त्यांचीच. हे डोक्यातनं काढून टाका. साईबाबा माझ्या महाराष्ट्रातले हिंदू संत आहेत, त्यांच्या हिंदू अस्तित्वाचे अनेक पुरावे आहेत, नाही का? आणि ते माझ्या महाराष्ट्राचं एक लोकदैवत आहे आणि संपूर्ण जगाला हिंदुत्वाचा संदेश देणार, मशिदीमध्ये राहून रामजन्म साजरा करून रामनवमीच्या निशाने मिरवणुका काढणारा हा एकमेव संत आहे. आणि म्हणून मला एक हिंदू म्हणून त्यांचा अभिमान आहे. कोणीतरी म्हणतो म्हणून मी त्यांना मुसलमान मानत नाही आणि कुणीही मानू नये. कारण आपल्याला दिलेली बुद्धी, आपल्याला दिलेला विवेक, आपल्याला दिलेली विचारधारा ही छत्रपती शिवरायांची आहे, ज्ञानोबाची आहे, तुकोबाची आहे, सावत्याची आहे, चोखोबाची आहे, नाही का? आणि ही विचारधारा आम्हाला विवेकाने जगायला शिकवते. हा विवेक फार महत्वाचा आहे. म्हणून ह्या दिवशी माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, मत आहे की आपला विवेक जाग्यावर ठेवा. कुठल्याही हिंदू संतांविषयी कुणी केलेला प्रचार, अपप्रचार, जरुरी नाही तो मुसलमानांनीच केला असेल, आपल्यातल्या एखाद्या नालायकाने केलं तरी ऐकून घ्यायचं नाही. हे तुला पटत नाही ना, तू जाऊ नको, नाही का? बरं, आम्ही रोज जातो अशातला भाग नाही, नाही का? परंतु केवळ ह्या अशा दाव्यांमुळे आज तुम्ही पाहताय की हिंदूंची कित्येक एकर जमीन, जवळपास काहीतरी 5 लाख हेक्टर जमीनच्या आसपास आहे की 5 लाख एकर जमीन आहे, ती वक्फ बोर्डाने घशात घातलेली आहे हिंदूंच्या या अशा नादानपणामुळे. काही दिवसांपूर्वी मी बातम्यांना बघितलं होतं की त्या अंबानीचं घर सुद्धा वक्फ बोर्डाने दावा केला की ते माझंच आहे. मग तुम्ही काय विचार करताय? हे वक्फवाले तिकडे जायला बसायला पाहिजे उपोषणाला की ते आमचंच आहे? आता आणखीन एक दाखला दिला जातो, त्या मंदिर परिसरात कबरी आहेत. आता काय संबंध बाबा त्याचा? मंदिर परिसरातली जागा ही विकत घेतलेली आहे नंतर संस्थांनी. तुमच्या माहितीसाठी सांगतो की साईबाबा संस्थांची, साईबाबांची स्वतःची अशी कोणतीही जमीन नव्हती, नाही, आणि त्या काळात तर मुळीच नव्हती. त्यावेळेस महाराजांचे भक्त तिथे येत असत आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पदरमोड करून ते शिर्डीत जागा विकत घेत असत आणि वाडे बांधत असत. आता महाराजांची जी समाधी आहे ना, तो सुद्धा नागपूरच्या बुटी नामक एका व्यक्तीनं, धनिकानं, महाराजांच्या कृपेला त्याला काही अनुभूती आली असेल दैवी, त्यामुळे ती जागा विकत घेतली, तिथे तो वाडा बांधला आणि आज महाराजांची समाधी त्या वाड्यात आहे. तसंच त्या वाड्याच्या अवतीभोवतीचा परिसर जो होता तो त्या काळी वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतला. कालांतराने शिर्डी संस्थान जेव्हा उभं राहिलं तेव्हा संस्थानकडे काही आर्थिक पैसे आल्यानंतर त्यांनी ती जागा विकत घेतली असेल. नाही तर साई सच्चरित्रामध्ये तर लिहिलेलं आहे की महाराज एक दिवस चावडीत आणि एक दिवस मशिदीत झोपायचे. अहो, जो 48 तास एका जागेवर सुद्धा राहत नव्हता, अशा व्यक्तीची कुठली आली मालमत्ता? शिर्डीत आल्यानंतर 60 वर्ष ज्यांनी गोंडपाटात काढली, तरटावर झोपून ज्याने दिवस काढले, अर्धीवीत रुंदीची 3.5 हाताची फळी हेच ज्याचं शयन बिछाना होता, अशा माणसाबद्दल आपण काय बोलायचं? आपली ती योग्यता किंवा आपली ती वैचारिक उंची तर असायला पाहिजे. पण तरी सुद्धा आपण एक तर्क मान्य करू की हे आजूबाजूला हे ज्या कबरी वगैरे आहेत त्याचं काय, तर त्याच्याबद्दल त्या गॅझेटमध्ये, त्या नाशिक गॅझेटमध्ये म्हणा, शिर्डी गॅझेटमध्ये म्हणा, किंवा तत्कालीन त्या कोपरगाव इलाख्याच्या गॅझेटमध्ये त्या वेळेच्या नोंदी आहेत की सदरु जागेचा मालक तो मृत झाला, त्याला तिथे पुरलं.
त्यातले बरेचसे लोक हे प्लेग मध्ये मेल्याने तिथे पुरले. आता त्यातले 4-5 मुसलमान होते. आता त्यांच्या वंशजांनी त्यांच्या कबरी बांधल्या, तो त्यांचा धार्मिक अधिकार आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. कालांतराने जेव्हा शिर्डी संस्थान डेव्हलप झालं, विकसित झालं, त्यांनी तिथे पुनर्विकास ज्यावेळी केला, साधारण 25-30 वर्षापूर्वीचा शिर्डी संस्थानचा आत्ताचा विकास आहे, साधारण 35 वर्षापूर्वी पकडू. मग त्यावेळेस जे त्या पद्धतीनं बांधकाम करण्यात आलं, त्यामध्ये त्या कबरींना, त्या समाध्यांना सन्मानपूर्वक जागा देण्यात आली. कळलं का? तशीच ती गेटवरची एक कबर आहे, नाही का, ती काढून टाकता येत नाही आणि काढून टाकायची नाही. महाराजांच्या शिकवणुकीत ते नव्हतं आणि नंतरच्या प्रशासकीय धोरणात ते बसलं नाही, कारण शासनाच्या ताब्यात संस्थान आहे, त्यामुळे ते काढता आलं नाही. ते बांधकाम तसंच राहिलं. मग त्याचा कुठेतरी भावपुणा केला जातो. जे काही 7-8 प्रश्न विचारतात त्यात ते एक, तुम्ही आत जाताना पहिली तुम्हाला कबर दिसते. अरे जाणीवपूर्वक ठेवतं का कोण? आता हे माझं एवढं मोठं धार्मिक क्षेत्र आहे, इथून 500 फुटाच्या अंतरावरती तो एक काहीतरी दर्गा आहे, तो 40 वर्षापूर्वी नव्हता, पण आता आमच्याच काही धर्म बांधवांनी तिथे ते पान उभं केलेलं आहे. मग आता आम्ही म्हणायचं का तो पाडून टाका? काय संबंध आहे? ही त्यांची श्रद्धा आहे. महादेव ही आमची श्रद्धा आहे, त्याची त्याला श्रद्धा लखला, आमची आम्हाला, नाही का? त्यात तो राहिला, ते थोडकं तिथं राहिलं. मग ती अब्दुलची झोपडी, अरे तो तेव्हापासून गावचाच नागरिक आहे, नाही का? तर त्या विषयाने त्या राहिल्या. तिथं वाघाच्या समाधीपासून घोड्याच्या समाधीपर्यंत, आता त्यात ही 2-4 गाढवं असतील तर काही मला माहिती नाही, कुठेतरी असतील तर त्यांच्या बांधल्या असतील समाध्या, पण तिथं शनीपासून ते मारुतीपर्यंत आणि महादेवापासून दत्तापर्यंत सगळी देवळं उपस्थित आहेत. सकाळी काकड आरती होते तेव्हा पुरुष सुक्ताने अभिषेक घातला जातो, फातिया पडला जात नाही. मग कुणाचा काय संबंध ते मुसलमान म्हणण्याचा आणि मी काय ऐकून घेऊ? बरं, क्षणभर मान्य करू, ते मुसलमान होते, आता चांगलंच आहे ना, घर वापसी केली असेल, मला त्यात काय गैर वाटत नाही. ते झाले राम भक्त, त्यांनी रामनवमी केली, रामनवमीची कीर्तनं केली. बरं, कीर्तनामध्ये कीर्तनकार आले एवढंच काय, रात्रीचा जो तमाशा होता ते अशी उदाहरणं आहेत त्या गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे, दोन्ही हाताने रुपये फेकायचे ते आनंदाने आणि राम राम करत टाळ्या पिटायचे. मला तर फारच आनंद आहे बुवा. समजा असेलही, समजा चांदणी, आता नाही हे ईश्वर मान्य आहे, ईश्वराप्रमाणे निर्युगात सत्य आहे, पण तरी या 2 मूर्खांच्या नादाला लागून आपण मान्य करू काही मिनिटांसाठी की बाबा ते चांदणी होती. मग आता हा तर केवढाच आनंदाचा प्रसंग, त्यांनी घर वापसी केली. आमचं तर म्हणणं आहे की बाबा आडामचोट आहे, त्यांनी घर वापसी करावी, काही उपयोग नाही त्यांचा, कारण त्या मार्गाने कोणाचंच भलं झालं नाही. ज्यांनी काढलं त्यांनी भलं झालं नाही, तर तुमचं कुठून होणार, नाही का? म्हणजे सांगणे तात्पर्य काय की बाबा या तुम्ही पुन्हा राम भक्त व्हा, आम्हाला काहीच त्रास नाही. आम्ही तर म्हणतोच की साईबाबा 100% हिंदू आहे, पण मिनिटभर मान्य करू की ते मुसलमान होते. बिघडलं कुठं? राम जन्म केला त्यांनी, माळा घालून घेतल्या, इतरांना माळा घातल्या, भगवद्गीता वाचायला लावल्या. अरे आपण तर एकदमच फॅन आहोत, नाही का? त्यात काहीच चुकीचं नाही. साईबाबांच्या चरित्रामध्ये किमान 100 लोकांना त्यांनी भगवद्गीता पारायणाला बसवलेलं आहे, त्यांनी वाल्मिकी रामायण बसवलेलं आहे, त्यांनी भावार्थ रामायण वाचायला लावलेलं आहे, एकनाथी रामायण वाचायला लावलं, तुकोबाची गाथा वाचायला लावलेली. आनंदच आहे की नाही का? यांनी कोणाला लावलं बसायला ते सांगा. यांनी कुठे सामुदायिक पारायण आयोजित केली का दाखवा. तेही बोंबलून सांगते, हे भाऊ आपण नाही जात बा, ते चांदणी आहेत, तुला काही पत्र आलं का ये म्हणून, माझ्याकडे काही तार आली का शिर्डीला येऊन जा म्हणून, काही व्हॉट्सअप मेसेज आला का साईबाबांनी पाठवलेला? नको ना जाऊ बाळा, तुझ्या घरी तू गप्प पड, पण ज्याला जायचं तो जाईल. आणि 100% हिंदू संस्थान आहे, दुसऱ्याचा काही संबंधच नाही तिथं. आणि हिंदूंनी सुद्धा ठणकावून सांगायला पाहिजे की चांदणी बिनमी आम्ही मानत नाही, ते आमचे हिंदू संत आहेत आणि हिंदूंचंच देवस्थान आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ते हिंदूंचंच राहणार. आणि या पद्धतीनं आपण हिंदूंची वहिवाट ठेवली पाहिजे. नाही तर बघा आत्ताच निकाल लागलाय त्या दुर्गाडीचा, 40 वर्ष लढले कोर्टात. किती वर्ष? 40 वर्ष. बाळासाहेबांनी सांगितलं, दिघेंनी सांगितलं, दिघे गेल्यानंतर अजून कोणी सांगितलं. ते बिचारे धर्मवीर तर सांगून कंटाळले. त्यांनी तर जाहीर आवाहन केलं
की हिंदूंनी वहिवाट घरात इथली नाही का, आणि 40 वर्षांनी निकाल लागला. असं व्हायला पाहिजे का तिकडं? नाही ना. मग ठणकावून सांगा, साईबाबा हिंदू होते, संस्थान हिंदूंचंच आहे आणि शेवटपर्यंत हिंदूंचंच राहणार. आणि हे मी तुम्हाला अत्यंत थोडक्यात सांगितलंय. वास्तविक अजून काही पुरावे आणि शास्त्रार्थ केला तर 3 तासापेक्षा कमी वेळ लागणार नाही, त्याला 3 तासाचे जास्तच लागेल. आणि माझं सर्वांना मत आहे की या सर्व गोष्टीत जर एखाद्याला अपमान झाल्यासारखं वाटलं असेल तर तुला तुझा लख लाव. एखाद्याला वाटलं असेल की माझी धर्मभावना दुखावली, हसू दे बाबा, मी तर काही असं मला वाटत नाही की तुझी धर्मभावना दुखावली. एखाद्याला असं वाटेल की मी काहीतरी चिथावणीखोर बोललो, हा तर ठीक आहे ना बाबा, तूही बोलून पहा, नाही का. हे माझं मत आहे आणि हे आज मी तुम्हाला इथं सांगत आहे. आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो बोध घ्यायचा, जो विचार करायचा तो करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे चांदमिया कुठे होता आणि कुठल्या ठिकाणी पडला आणि त्याची कुठं हाडकं राहिली का माती राहिली घेणं देणं नाही. साईबाबा आमचा त्या ठिकाणी असलेला 100% हिंदू संत आहे, ब्रह्मकुलोत्पन्न ब्राह्मण कुलोत्पन्न आहे आणि संस्थान हिंदूंचंच आहे, हिंदूंचंच राहणार आणि हिंदूच तिथं असणार. बस एवढंच सांगतो. गुरु ओम तत्सत.